आज तुम्हाला दीड पट्टीचे गोदडे न भरताना दाखवते। भरण्याचे छोटे टिप्स दाखवते। मी असे जॉईन करून घेतलेली साडी। त्यांनी नवीनच साड्या दिलेल्या होत्या। आता हे पहिले शिवलेले, दुसरे कस्टमरचे, आता त्या कस्टमरचे आहे। तर त्याला दीड पट्टीच्या अर्धी पट्टीने असे काढून घेते। दीड पट्टी म्हणजे तुम्हाला सांगते, एक साडी अखंड आणि त्याला अर्धी जोडलेली, त्याला दीड पट्टी म्हणतात साडीला। आता अशा प्रकारचे फॉलची खालची साईड होती ना, ते कट करून घेतलेले। आणि अशा प्रकारे तुम्हाला हात गोदडी भरण्याची पहिली सोपी ट्रिक सांगते। तुम्हाला जर अशा गोदड्या शिवून घ्यायच्या असेल तर म्हणजे स्क्रीनवरती नंबर येईल, त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा। थंडीत अशा प्रकारे खूप जाड गोदड्या शिवू शकता आणि अजिबात फरशीवर घसरत नाहीत की ते, आणि अजिबात थंड पडत नाही। अशा प्रकारे आता दीड पट्टीची साडी हातरून घेतलेली आहे। बघा, आता चार साईडला 4 कोपडे म्हणजे दगड ठेवलेले आहेत। बघा, तुम्हाला समजले असेल, ही अखंड साईज साडी आणि त्याच्यातून अर्धी, त्याला दीड पट्टी म्हणतात रुंदीला। खूप जणांचा प्रश्न होता की दीड पट्टी म्हणजे काय ताई, दीड पट्टी म्हणजे काय? अशा प्रकारे ह्याला दीड पट्टी साडी म्हणतात, गोदडी दीड पट्टीची गोदडी म्हणतात। चला, त्याच्यावरती ना अशा प्रकारे पाणी वगैरे थोडं थोडं शिंपडून घ्यायचं असं मस्त प्रकारे, आणि खाली फरशीला ते चिटकते। आणि गोदडी भरण्याचे तुम्हाला टिप्स सांगते। आज मी शर्टापासून गोदडी भरणार आहे। खूप छान अशी गोदडी होणार आहे। कटिंग वगैरे काही पहिलंच केलेलं होतं, पण कटिंग पहिल्याच व्हिडिओमध्ये सर्व काही तुम्हाला दाखवलेलं होतं। आणि त्याच्यातलीच आता ही दुसरी गोदडी आहे त्यांची, त्या कस्टमरच्या 2 गोदड्या होत्या। आता अशा प्रकारे मी पहिली खाली साडी हातरून घेतलेली आहे। जर तुम्हाला छोटे कपडे वगैरे हातरायचे असेल तर पहिले असे अखंड काही दिलेलं असताना ते कपडे अशा प्रकारे हातरून घ्यायचं, आणि जेणेकरून आपले मधले काही छोटे कपडे वगैरे असतात ना, तर अजिबात घसरले नाही पाहिजेत। आणि अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं, आणि पूर्ण अजिबात गोड्या वगैरे आले नाही पाहिजे, त्यावेळेस गोदडी कुठं जाऊन असे छान सुंदर वगैरे होते। त्याच्यानंतर परत दुसरी साडी दिलेली आहे त्यांनी, त्याच्यावरती मी आज हातरून घेते। साडीपासून शर्टापासून थोडे शर्ट आहेत, काही साड्याच आहेत। साड्यापासून आज मी गोदडी तुम्हाला हातरते, आणि शर्टापासून पण थोडे शर्ट आहेत। आता अशा प्रकारे दुसरी पण साडी हातरून घेतलेली आहे। आणि जे काही गोळा वगैरे काही होत असेल ना, ते अशा प्रकारे निरपून घ्यायचं। आता तुम्हाला समजलंच असेल, अखंड म्हणजे भरण्याची सोपी पद्धत दाखवते तुम्हाला। आणि असे एकावर एक शर्ट असे हातरून घ्यायचे। आता बघा, अशा प्रकारे एक शर्ट हातरून घ्यायचे, आणि शर्टापासून भरण्याची सोपी पद्धत दाखवते। अजिबात गॅप वगैरे ठेवायचे। आता बाहेरच्या ठिकाणी ना अशा प्रकारे गॅप असतो, त्याच्यावरती पण शर्ट अशा प्रकारे हातरून घ्यायचा, जेणेकरून असा गॅप दिसला नाही पाहिजे। बघा, आता तुम्हाला दिसलंच असेल, अजिबात गॅप दिसत नाही। आणि तशाच प्रकारे हे असं पण शर्ट हातरून घ्यायचं। जर तुम्हाला असे शर्ट वगैरे कटिंग करायचे असेल, किंवा शर्टापासून अशा प्रकारे गोदडी भरायची असेल, तर तुम्ही नक्की भरू शकता। आता अशा प्रकारची काही साडी वगैरे शिल्लक राहिली, ब्लाऊज पीस, ते अशा प्रकारे हातरून घेतलेले। आणि तशाच प्रकारे पहिली साडी जी हातरली होती त्याच्यातले असे धडपे राहिलेले होते, अशा प्रकारे थोडे थोडे हातरून घ्यायचे। बघा, असे पूर्ण प्लेन करून घ्यायचे। आता तुम्हाला दिसलं असेल शर्टाचे वगैरे काही भाग आहेत, आणि थोडी एक गोदडी ना, म्हणजे असे काही शर्ट वगैरे काही हातरलेत, बेडशीट हातरले, साड्या हातरले, जाड होणार आहे। आणि खूप प्रकारे असे छान प्रकारे तुम्ही थंडीत अशा प्रकारे गोदडी शिवू शकता, किंवा तुम्हाला पण घरी जर गोदडी शिवायची असेल तर अशा प्रकारे छान अशा उपयोगी टिप्स मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे खूप छान तुम्ही गोदडी शिवू शकता। तुम्ही नक्की टिप्स फॉलो करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा। आणि नक्कीच मी ताईंना सांगते, तुम्ही कुठून व्हिडिओ बघता नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। आता अशा प्रकारे परत साडी हातरून घेतलेली आहे प्लेन, आणि सिल्कच्या साडी आतमध्ये चालतात। मी तुम्हाला अजून एकदा सांगते की डायमंड वगैरे अजिबात काही चालत नाही। आणि तशाच प्रकारे परत आता चौथी साडी हातरून घेतली। आता तुम्हाला समजलं असेल, खालून 4 वरती, खालून 2 वरती 2, आणि मध्ये अशा प्रकारे कपड्यांच्या परत त्या साईडने थोडा गॅप होता, म्हणून परत एक साडी मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली नाही, ओढणी होती, ओढणी अशा प्रकारे त्याच्यावरती हातरून घेतलेली आहे। त्या तुम्हाला अर्धी साडी दिसत, म्हणजे अर्धीच भरलेली गोदडी दिसत आहे। गोदडी खूप मोठी आहे त्यांची, आणि त्या ताईंना खूप गोदडी आवडली भरलेली, म्हणजे अशी मोठी शिवलेली। बघा, अशा प्रकारे तुमच्याकडे ओढण्या वगैरे असेल तर अशा प्रकारे खूप छान तुम्ही गोदडीमध्ये भरू शकता। अगदी जुन्यानं टाकून, म्हणजे न कोणाला देताना टाकून देता मस्त प्रकारे अशी गोदडी भरू शकता। आणि अशा प्रकारे तुम्ही थंडीत गोदडी नक्की शिवा, अजिबात। आणि आता एवढी थंडी पडायला लागली ना, खूप थंडी पडायला लागली आहे, तुमच्याकडे नक्की सांगा थंडी आहे का म्हणून। आणि नक्की ताईंना मला सांगायचं की व्हिडिओ कुठून बघता, कोणत्या गावातून बघता, कोणत्या जिल्ह्यातून बघता, नक्की कमेंटद्वारे सांगा। आणि माझे गोदडी भरण्याचे ट्रिक्स वगैरे तुम्हाला आवडतं की नाही ते पण सांगा। आता अशा प्रकारे तुमच्याकडे जर काठापदराच्या साड्या असतील तर त्या पण अशा गोदडीमध्ये घातल्या तरी चालतात, खूप छान असतात, म्हणजे खूप छान गोदडी होते, ह्याची अजिबात फाटत नाही वगैरे काही नाही। काठापदराच्या आतमध्ये घालायची वरून। चला, तुम्हाला गोदडी भरण्याची सोप्यातली सोपी पद्धत सांगते। चला, तुम्हाला गोदडी भरण्यातली सोपी पद्धत दाखवते। त्या साईडने
एक हातरली ह्या साईडने मी आता अर्धी, परत त्या साईडने अर्धी हातरून घेते. कारण काय होतं, दोन्हीकडे समान काठापदराची साडी ना आपल्या साध्या साड्यांपेक्षा आहे ना अशी कडक असते, म्हणजे नरम अशी कडक असते. आपली साधी कशी लुचलेली तशी नसते. म्हणून पूर्ण आहे ना त्याच्यावरती अशा प्रकारे ते हातरून घेतलेले, पूर्ण प्लेन करून घेतलेले. मनीच मात्र होतं की कुठं काय काय कुठाने करायचे आणि विस्कटायचं, अशा प्रकारचं काम चालू होतं. नंतर ही साडी आहे वरून टाकायची आणि खूप छान आहे साडी. खालून नरम साडी वापरली आणि वरून सिल्कची साडी हे खूप नवीनच दिले होते ताईने. उन्हाळी पावसाळी अजिबात वापरू शकता. तर हिवाळ्यात अजिबात सिल्कची साडी वापरू नका, कारण खूप थंडी पडते. म्हणून त्या ताईने दोन्हीकडे, एकीकडून नरम, एकीकडे म्हणजे उन्हाळ्यात पण वापरता आली पाहिजे आणि एकीकडून थंडीत पण वापरता आली पाहिजे, अशा प्रकारे त्या ताईने साडी लावली होती, म्हणजे साड्या दिल्या होत्या. आता खाली जी मेहंदी कलरची साडी टाकली ना ती नरम होती, म्हणजे उन्हाळी पावसाळी हिवाळ्या वापरू शकता त्या साईडने. आणि ह्या साईडने फक्त उन्हाळी साडी वापरू शकता, अशा प्रकारे सिल्कची साडी दिलेली होती. चला, तर मलाही अशा प्रकारच्या गोधड्या शिवायची असेल तेव्हा घरी शिवायची असेल. काही ताई म्हणतात माझ्याकडे नॉवेलची मशीन आहे. काही नाही, सुरुवातीला आमच्याकडे पण नॉवेलची मशीन म्हणजे लहान सिंगलचीच पाटाची होती, पण आता जास्त कस्टमर यायला लागल्यानंतर मी नवीन मोठी डबल स्पीडची मशीन घेतलेली आहे. तुमच्याकडे पण असेल ना तर तुम्ही घरगुती म्हटलं तर असे कस्टमर वापर करू शकता. फक्त मोटर लावा मशीनला, खूप छान अशी मस्त प्रकारे तुम्ही पण घरी अशी गोधडी शिवू शकता. आता ही काही पदर वगैरे काय शिल्लक राहिले होते त्यांचे, ते अशा प्रकारे त्याच्या आतमध्ये टाकून देते. तुमच्याकडे पण असे जुने कपडे वगैरे असेल तर कोणाला न टाकून देता मस्त प्रकारे अशी गोधडी शिवू शकता, भरवू शकता. आणि खूप सोप्यातली सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की गोधड्या शिवा. किंवा तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर बिझनेस पण करू शकता. आता ज्या खेडेगावात बायका वगैरे असतात, उन्हाळी वगैरे जास्त काही कामं नसतात, त्या प्रकारे असे मस्त प्रकारे तुम्ही गोधडीचा बिझनेस करू शकता. किंवा कोणाला शेतात जायची आवड नसते, त्या पण त्या ताईंना असं सांगते मी, तुम्ही पण असं बिझनेस करू शकता. किंवा काही ताईंना असं शहरामध्ये वेळ जात नसतो, किंवा काही ताईंना शिलाईचं काम करता येत नसतं, किंवा काही ताईंचं असं खूप कपडे असतात, तर कोणाला न देताना अशा मस्त प्रकारे त्या गोधडी शिवू शकता तुम्ही. आणि मस्त असं छोट्या छोट्या मी टिप्स देते, नक्की फॉलो करत जावा. चला, आता अशा प्रकारे ना आपले आता एक हे टाके घालून झालेले आहेत बघा. आणि मोठ्या धाग्याने अशा प्रकारे ते टाके घालून घ्यायचे. आता तुम्हाला दिसते का तर बघा. आता अशा प्रकारे टाके घालून घ्यायचे. पूर्ण प्रकारे आपले हे टाके घातलेले आहेत. चला, आणि अशा प्रकारे काही ताईंना प्रश्न पडतो की ताई तुम्ही हाताने गोधडी शिवता का? मी अजिबात हाताने गोधडी शिवत नाही, फक्त खाली हाताने टाके घालते, जेणेकरून मशीनवरती टिपा मारताना पण अजिबात घसरले नाही पाहिजे, म्हणून खालून टाके घालते. बाकी माझा काही हेतू नसतो त्याच्यामध्ये, मी हाताने काही गोधडी शिवत नाही. खूप जण माझे असे फोन करतात, ताई तुम्ही हाताने गोधडी शिवत्या का? मी अजिबात हाताने गोधडी शिवत नाही. फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत नाही, तर त्यामुळे तुम्हाला खूप प्रश्न पडतात. आणि मी ह्या खूप व्हिडिओद्वारे प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही व्हिडिओ शेवटपर्यंत जाऊन बघत नाही. किंवा 1-1, 2-2 मिनटाचा व्हिडिओ बघता आणि लगेच स्क्रीनवरती नंबर आला की लगेच कॉल करता आणि त्याच्यावरती खूप काही प्रश्न विचारतात. तर ह्याचे मी पहिले सांगते, मी ह्याचे 300-350 रुपये घेतलेले आहेत. फक्त 300 रुपये शिलाईचे घेतलेले आहेत आणि 50 रुपये कटिंगचे घेतलेले होते. तर पहिले कटिंग केलेलं त्याच्यामध्येच होतं. आणि अशा प्रकारे माझ्या शिलाईचं मशीनवरती सर्व काही ना उभे आडवे सर्व काही टिपा मारून झालेले आहेत. सध्या कसं म्हणजे मोबाईलमध्ये व्हिडिओ खूप झालेले आहेत आणि त्याच्यावरती काय शिलाईचे व्हिडिओ येणार नाही. तुम्ही जर सांगितलं ना नक्की ताई आम्हाला शिलाईचा सेपरेट असा व्हिडिओ करून द्या, तर अशा प्रकारे मी खालीतनं सर्व काही कटिंग करते. सेपरेट मी असा व्हिडिओ बनवेल. जर तुम्हाला म्हणजे पाहिजे असेल तर, त्याच्यावरची माहिती असेल तर अशा प्रकारे ना मी अशा प्रकारे कट करेन एक्स्ट्रा भाग. त्यामुळे एक्स्ट्रा भाग आहे ना घेतानाच मी साडी जास्त घेते. आता तुम्हाला गोट मारताना दाखवते. अशा प्रकारे मी गोट मारून झालेला आहे माझं. आणि 1/2 इंचाचं गोट आहे, म्हणजे 1 इंचाचं गोट आहे. आणि बघा जो काही साडीतला कपड्याचं एक्स्ट्रा राहिलेलं तर त्यांच्या काठाबरोबर साडीतलं मी सेपरेट काढून घेतलं आणि शक्यतो मी प्लेन कपड्याचाच गोट मारते. चला, आता अशा प्रकारे मस्त आहे ना आपले गोट मारून खूप छान असे गोधडी झालेली, खूप छान. आणि तुम्हाला जर माझ्या गोधड्या आवडत असेल तर गोधड्या बघायची व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला, आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मला फक्त गोधड्या भरणाऱ्याचाच व्हिडिओ दाखवायचा होता.
की कशा प्रकारे गोदरी भरते, कोणती साडी वगैरे वापरतात ना, ते लय जणांचा प्रश्न म्हणजे फोन करतात की ताई तू कपडे वापरते का, ते कपड्यांची गोदरी शिवू शकते, म्हणजे शिवता का, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला. बाकी आता तुम्हाला पूर्ण गोदरी तयार झालेली. चला आता मस्त प्रकारे आपली अशी गोदरी शिवून झालेली आहे. 2-2, 3-3 इंचावरती आपले बॉक्स आहेत बघा, पाहू शकता किती आपली मस्त गोदरी तयार झालेली आहे. 1.5 इंचाच 1 इंचाचा आपला काठापदरासाठीचा गोट मारलेले, जेणेकरून उठून दिसावं म्हणून. आणि जर माझ्या गोदड्याचे व्हिडिओ आवडत असेल, लाईक सबस्क्राईब शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. चलो बाय बाय. चला अशा कोणे बिणे सगळे मी सर्व काही बंद केलेत. आणि हे गोदरी सांगते तुम्हाला अजिबात घसरणार नाही. फरशीवरती थंडीत वापरा, उन्हाळ्यात वापरा, पावसाळ्यात वापरा, आणि बिगर चटईच वापरा, कसंही वापरा, नुसती हातरा, काही पण करा, अजिबात गोदरी घसरणार नाही. कशी पण हे करा. बघा आता बॅक साईडने पण तुम्हाला मी बॉक्स पाहू शकते. आता पाहू शकता बॅक साईडने पण आपली कुठेही काही गोळा झाली आहे का, अजिबात काही गोळा झालेली नाही. आता एवढी उंची वगैरे हाईट आहे. आता मी काही उंची वगैरे हाईट मोजत नाही. आता ही 7 फुटापर्यंत आपली गोदरी आहे. रुंदी किती आहे ती मला माहीत नाही, रुंदी ते दादांनी शिवून गोदरी मोजली होती. ते दादा म्हणजे किती फुट आहे वगैरे काय म्हणून त्याने टेप घेऊन मोजलं, तर 7 फुटाच्या थोडेसे जास्त, म्हणून मी सांगते. आता हे तुम्हाला समजले असेल गोदरी. आता अशा प्रकारे आपले बॉक्स वगैरे चेक्सपासून मस्त आपली गोदरी तयार झालेली आहे. चला भेटूया नवीन व्हिडिओपर्यंत. श्री स्वामी समर्थ. माझ्या गोदऱ्या लाईक सबस्क्राईब शेअर करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून शेअर केलं ना तुमच्या मैत्रिणीला किंवा तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला, की त्यांच्याकडे अशा गोदऱ्या शिवायच्या असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिला, त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. बाय बाय.